हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे। हरे राम राम हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे। हरे राम राम हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे। हरे राम राम हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे। हरे राम राम हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे। श्री ज्ञानदेव तुकाराम सद्गुरु बोधराज महाराज की जय। अम्बरीश वरद श्री भगवान की जय। मंगलम भगवान विष्णु मंगलम गरुड़ध्वज मंगलम पुंडरीकाक्षो मंगलायतनो हरिः। जेने पंढरी सारिखाची आपुला धामणगाव केला, वैकुंठाधिपती श्री विठ्ठल सखा सोयरा जोडिला। जो का भक्त विरक्त भूतळवटी विख्यात हा बोधला, त्या श्री संत सद्गुरु मानकोजी चरणी साष्टांग मी घातला। पुंडलीक वरदे हरि विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम सद्गुरु बोधराज महाराज की जय। ओम नमो ज्ञानेश्वरा। करुणा करा दयाळा, तुमचा अनुग्रह लाधलो पावन झालो चराचरी। मी कळा कुसरी काहीच नेने, बोलतो वचने अतिभाविका। तुमचा अनुग्रह लाधलो पावन झालो चराचरी। एका जनार्दनी तुमचा दास, त्याची आस पुरवावी। तुमचा अनुग्रह लाधलो पावन झालो चराचरी। पुंडलीक वरदे हरि सद्गुरु बोधराज महाराज की जय। पवित्र भूमी बार्शी नगरी, भगवंताच्या दिव्य अधिष्ठानापुढे श्री भगवन देवस्थान पंच कमिटी, सद्गुरु बोधराज भक्त मंडळ बार्शी यांच्या संयुक्त विद्यमानाने आणि समस्त बार्शीकरांच्या सहकार्याने सुरू असणारी ही श्रावण मास प्रवचनमाला, या प्रवचनमालेतील या वर्षीच्या पहिल्या सत्राला, आरंभाच्या सत्राला आपण सुरुवात करत आहोत। संत मानकोजी महाराजांची कृपा, माझे वडील सद्गुरू दादा यांचा आशीर्वाद आणि आपल्या सर्वांचा असणारा प्रतिसाद, याच्यामुळे ही प्रवचनमाला जवळजवळ 19 वर्ष झालं भगवंताच्या या अधिष्ठानापुढे संपन्न होती आहे। यावर्षी आपल्याला संत ज्ञानेश्वर महाराजांचं चरित्र व तत्त्वज्ञान या विषयावर चिंतन करायचं आहे। प्रतिवर्षी एखाद्या विषयावर आपण भगवंताच्या समोर बसावं आणि भगवंताच्या समोर चिंतन करावं, की ज्या निमित्ताने आपलाही त्या ग्रंथाचा आणि त्या विषयाचा अभ्यास होईल आणि त्या निमित्ताने बार्शीकरांनाही त्या विषयाबद्दल किंवा त्या ग्रंथाबद्दल श्रवण करायला मिळेल, अशा पद्धतीचा एक शुद्ध हेतू ठेवून आपण या प्रवचनमालेला 2003 साली सुरुवात केली आणि आज जवळजवळ 2023 सालापर्यंत अव्याहतपणे आपल्या सर्वांच्या आशीर्वादाने ही प्रवचनमाला पार पडते आहे। गेल्या वर्षी आपण जगद्गुरू श्री संत तुकाराम महाराजांच्या चरित्रावर चिंतन केलं। वारकरी संप्रदायामध्ये रोज एक भजन म्हटलं जातं आणि ते भजन आहे ज्ञानोबा तुकाराम। या भजनाशिवाय वारकरी संप्रदायातील कोणत्याही उत्सवाची सांगता होत नाही आणि म्हणून हे भजन करत असताना त्या भजनामध्ये सहजगत्या आपण जगद्गुरू तुकोबारायांच्या चरित्राचा विचार करत असताना गेल्या वर्षी आपण पाहत होतो, तुका झाला असे कळस, या दृष्टीने जगद्गुरू तुकोबारायांच्या अगदी अवतारापासून निजधामाला जाईपर्यंतचं यथार्थ चरित्र आणि त्यांचं तत्त्वज्ञान, या दोन्ही गोष्टीचा विचार केला। संतांच्या चरित्राचाही विचार व्हावा आणि संतांच्या तत्त्वज्ञानाचाही विचार व्हावा। आणखीन थोडं पुढं बोलायचं झालं तर संतांनी चरित्रामध्ये केलेले काय चमत्कार आहेत, या चमत्कारापेक्षा सुद्धा त्या चमत्काराच्या पाठीमागं नेमकं कोणतं तत्त्वज्ञान दडलं आहे
ते तत्त्वज्ञान माणसाला कळावं. बहुतांशी आपण अनेक वेळेला संतांनी केलेल्या चमत्कारामुळे संतांना श्रेष्ठत्व देतो, परंतु वारकरी संप्रदाय किंवा एव्हाना भारतीय संस्कृती संतांनी चमत्कार केले म्हणून संत श्रेष्ठ असं अजिबात म्हणायला तयार नाही. याचं कारण असं आहे की ते चमत्कार ती त्या काळामध्ये केलेली एक गरज होती असं म्हणायला हरकत नाही. ज्ञानोबारायांनी भिंत चालविली, त्याची कारणं सांगत असताना हरली चांग याची भ्रांती, हेच आपल्याला कारण दिलेलं आहे. चालविली जड भिंती, भिंत चालवण्याच्या पाठीमागं भिंत चालवली का चालवली, कारण भिंत चालवल्याशिवाय लोक ज्ञानोबारायांचं चरित्रावर प्रवचन करणार नाहीत अशातला भाग नाही. भिंत चालवली म्हणून ज्ञानोबारायांचं चरित्र ऐकावं अशातला भाग नाही. भिंत चालवली म्हणून आपण आळंदीला दर्शनाला जावं अशातही काही भाग नाही. किंवा भिंत चालवली म्हणून ज्ञानोबारायांच्या बरोबर पालखी सोहळ्यामध्ये पंढरपूरला यावं असंही अजिबात नाही. ज्ञानोबारायांनी भिंत चालवली ही त्या काळातली त्यांची गरज होती. हरली चांग याची भ्रांती. चांगदेवांच्या ठिकाणी निर्माण झालेला जो अहंकार आहे, चांगदेवांच्या ठिकाणी निर्माण झालेली जी भ्रांती आहे, त्या भ्रांतीची किंवा त्या अहंकाराची निवृत्ती करण्याकरता ज्ञानेश्वर महाराजांना ती एक लीला करावी लागली असं आपल्याला ज्ञानोबारायांच्या चरित्राच्या दृष्टीने तत्त्वज्ञानाच्या अनुषंगाने काही अर्थ आपल्याला करता येण्यासारखे आहेत. मी एक ओझर तर फक्त आपल्याला सुतोवाच केलं. मला या अनुषंगाने अनेक ज्ञानोबारायांच्या चरित्रातले दाखले आपल्यासमोर मांडायचे आहेत, पण त्या चरित्राच्या पलीकडे असलेलं जे तत्त्वज्ञान आहे, ज्ञानोबारायांनी केलेलं जे कार्य आहे, आज ज्ञानेश्वरी वाचन किंवा ज्ञानेश्वरीचं पारायण आपण करणारी सगळी साधक मंडळी आहोत आणि ज्ञानेश्वरीचं पारायण करणारी आपण सगळी मंडळी आहोत किंवा ज्ञानोबारायांच्या ज्ञानेश्वरीचं नित्यचिंतन करणारी आपण सगळी मंडळी आहोत. मी जरा थोडं स्पष्ट पुढं बोलू. ज्ञानेश्वरीचं पारायण केल्याशिवाय माणसाने महाराष्ट्रात राहूच नये, लक्षात घ्या. ज्ञानेश्वरीचं पारायण केल्याशिवाय राहूच नाही महाराज. का? महाराष्ट्रात राहण्याचा अधिकारच नाही त्याला. का मी असं बोलतो ऐका. मी केवळ उगी काहीतरी ढोबळ मनाने बोलतोय अशातला भाग नाही. कारण ज्ञानेश्वरीचं पारायण करण्यामध्ये येणारा जो काही अनुभव आहे, जीवन जगण्याचं जे तत्त्वज्ञान आहे, ते ज्ञानेश्वरीच्या चिंतनातून, उपासनेतून, अभ्यासातून आपल्याला मिळणारं आहे. म्हणून अशा अंगाने आपल्याला ज्ञानोबारायांच्या चरित्राचा विषय आपल्यासमोर करत असताना जगद्गुरू श्री संत तुकाराम महाराजांचं चरित्र थोडंसं आपण अतपासून इथपर्यंत पाहिलं आणि त्याच्यातले काही दाखले तुकाराम महाराजांच्या चरित्रातले, जे तुकाराम महाराजांनी त्या काळातली गरज म्हणून अभंगाच्या माध्यमातून जे काही प्रहार केलेले आहेत, ते तुकोबारायांचं तत्त्वज्ञान आहे, आपण त्या अंगाने पाहिलेलं आहे. एरवी जरा थोडासा मनात कधी कधी प्रश्न असा येतो की संत चरित्राचं चिंतन किंवा संत चरित्रावरची प्रवचनं ही आपण का करावी आणि का ऐकावी, या दोन्ही गोष्टीचा विचार करून मी थोडंसं पुढं जातो. आपल्याला काही वेगळे विषय घेता आले नसते का? आपण यापूर्वी काही अनेक विषयांवर बोललो ना, नाही असं नाही. मग आणखीन कित्येक विषय आहेत आपल्याला करता येणार नाही आहेत का? अनेक विषयावर बोलता येईल, नाही असं नाही. पण संत चरित्राचं चिंतन सामान्य माणसाकडून किंवा तुमच्या माझ्यासारख्याकडून का व्हावं याची काही कारणं आपल्याला ज्ञानोबाराय तुकोबारायांनीच दिलेली आपल्याला पाहता येण्यासारखी आहेत. मी अगदी ज्ञानेश्वरीतलीच एक ओवी देतो की संतांची चरित्र का सांगावी आणि संतांची चरित्र का ऐकावी, या दृष्टीने माझं बोलणं लक्षात येते का? पहा, संतांची चरित्र का सांगावी, संत चरित्रावरच प्रवचनं का करावी किंवा संत चरित्र जगाच्या समोर का मांडावं, याचाही विचार थोडासा करा. आणि आपण संत चरित्रच का ऐकावी जरा आणखीन पुढं बोलतो. एरवी तसं बघायला गेलं तर ज्ञानोबारायांचं चरित्र माहीत नाही असा माणूस एखादा भेटणार नाही इथं. साधारण ओळख का होईना पण ज्ञानोबारायांच्या चरित्राची आम्हाला आहे ना, थोडी का होईना फार आम्हाला ज्ञानोबारायांच्या चरित्राची माहिती आहे आपल्याला. पण तरीसुद्धा पुन्हा एकदा ज्ञानोबारायांचं चरित्र ऐका, जगद्गुरू तुकोबारायांचं चरित्र ऐका, ज्ञानोबारायांचं चरित्र समाजाच्या समोर मांडा, तुकोबारायांचं चरित्र समाजाच्या समोर मांडा. का? याचं कारण ज्ञानेश्वर महाराजांनीच दिलं आहे. मी माझ्या पदरचं देत नाही, मी ओवीने बोलतो. आपल्याला ज्ञानेश्वरीचं पारायण करत असताना 18व्या अध्यायामध्ये येणारी ओवी जरा डोळ्यासमोर घ्या. ज्ञानोबाराय त्याचं उत्तर असं देतात, संतांची चरित्र का सांगावी आणि संतांची चरित्र का ऐकावी. मुद्दा लक्षात येतो का? बघा, का सांगावी आणि का ऐकावी. फक्त का ऐकावी याचंही उत्तर नाही आणि फक्त का सांगावी याचंही उत्तर नाही. दोन्हीचं उत्तर दिलं ज्ञानोबारायांनी. का ऐकावी याचंही उत्तर दिलंय आणि का सांगावी याचंही उत्तर दिलंय. ज्ञानेश्वर महाराजांनी ती ओवी अशी सांगितली आहे,
तैसे हरपले आपण पे पावे, तै संता ते पाहता गिवसावे, म्हणोनी वानावे ऐकावे तेची सदा. पहा, हरपले आपण पे पावे, पुन्हा एकदा ओवी सांगतो. तैसे हरपले आपण पे पावे, तै संता ते पाहता गिवसावे, म्हणोनी वानावे म्हणोनी ऐकावे तेची सदा. ही ओवी जरा पलीकडून सोडवत या. तेची सदा वानावे, तेची सदा ऐकावे. ज्ञानोबा आम्हाला सांगतात तेची सदा वानावे. वानावे या शब्दाचा अर्थ काय? वर्णन करावं, सांगावं, बोलावं. वानावं या शब्दाचा अर्थ बोलावं आणि ऐकावं. तेच ऐका, तेची. बरं, त्याच्यातही किती गंमत आहे बघा. ज्ञानोबारायांच्या ज्ञानेश्वरीचा अभ्यास करत असताना मला कधी कधी आश्चर्य वाटतं. विनाकारण ज्ञानोबाराय कुठलेही शब्द घालत नाही. ज्ञानोबारांची ओवी पुन्हा एकदा सांगतो. पण म्हणजे मी आत्ता 3 वेळेला सांगितले आणि याच्या वेळेला याच्यापूर्वी बऱ्याचदा सांगितले आहे. ती तुमच्या लक्षात आहे म्हणून पुन्हा पुन्हा सांगतोय. तेची सदा वानावे. ज्ञानोबाराय बोलतात हरपले आपण पे पावे, तै संता ते पाहता गिवसावे, म्हणोनी वानावे ऐकावे तेची सदा. सदा हा शब्द वापरला. जरा गमतीने बोलू, कदा कदा नाही, सदा असं सांगितलं. कदा कदा नाही, फक्त तेवढ्या पुरतंच आहे असातला भाग नाही. संत चरित्र ऐका, कधी ऐका? सदा, पहिल्या दिवशीच नाही. हे अति महत्वाचं वाक्य आहे. कारण जे श्रोते, काही श्रोते आज जे भेटणार आहेत ते सांगतेलाच भेटणार आहेत मला. त्यांनी फक्त एक दाखवून दिलंय, होतो असं त्यांनी करून दिलंय. आज एकदा भेटले की मग ते सांगतेला भेटणार आणि मग म्हणणार मधले सगळे दिवस होतो. तुम्हाला पहिल्या दिवशी भेटलो नाही का महाराज? मी मध्ये होतोच आम्ही. बर, म्हणून ज्ञानोबाराय कदा म्हणत नाही, तेची सदा. हरपले आपण पे पावे, तै संता ते पाहता गिवसावे, म्हणून वानावे. संतांचं वर्णन करा, संतांचं चरित्र ऐका. का? ज्ञानेश्वर महाराजांनी अगदी थोडक्यात उत्तर देऊन टाकलं. हरपले आपण पे पावे याच्याकरता आपली हरवलेली वस्तू आपल्याला मिळवून घ्यायची असेल तर संतांचं वर्णन करा, संतांचं वर्णन ऐका. संतांचं चरित्र का वर्णन करा, संतांचं चरित्र का ऐका? ज्ञानेश्वर महाराज सांगतात आपली हरवलेली वस्तू आपल्याला मिळवायची असेल ना तर संतांचं वर्णन करा किंवा संतांचं वर्णन ऐका. माझ्या मनात कधी कधी प्रश्न येतो, आपली हरवलेली वस्तू आपल्याला मिळविण्याकरिता, पण आपलं काय हरवलं हे कळालं पाहिजे ना. मिळवायचं पुढं आहे, आपलं काय हरवलं हे कळालं पाहिजे ना. जरा पुढं बोलू. अहो, आपलं काय हरवलं हे कळण्याकरता अगोदर आपल्या जवळ काय काय होतं हे तरी कळालं पाहिजे. आपल्या जवळ काय काय आहे, आपण काय घेऊन आलो होतो हे कळालं पाहिजे. आपण आपल्या जवळ काय काय घेऊन आलो होतो आणि काय काय वस्तू कुठं कुठं ठेवल्या होत्या हे अगोदर आपल्या लक्षात यावं. मग ती वस्तू हरवल्यामुळे तिची शोधाशोध करणं ठीक आहे. वस्तू होती का नव्हती हेच जर आम्हाला कळालं नसेल तर ती हरवली आहे हे म्हणण्याला तर काही अर्थ राहील काय? वस्तू होती का हे माहीत नाही आणि आम्ही शोधायला लागलो. का हरवली? अरे होती का? नाही हो, आठवत नाही. अरे माझी चप्पल हरवली, चप्पल हरवली. घेऊन आलता का? नाही हो, लक्षात नाही. घेऊन आलेलं लक्षात नाही माझ्या, पण माझ्या आता जाताना पायात नाही म्हणून विचार करायला लागलो. अरे पण आणली होती का? नाही हो, नाही, मला माहीत नाही. मग का शोधायला लागला? उगीच हरवलं शोधण्याच्या निमित्ताने दुसऱ्याची घालून जाता यावी, दुसरं काय. काय गमती आहेत माणसांच्या. ज्ञानोबाराय बोलतात हरपले आपण पे पावे. आमचं हरवलेलं आपल्याला मिळविण्याकरिता. काय हरवलंय? मुळात हरपणं या शब्दाचा अर्थ तरी काय? माणसाचं हरवलं जातं म्हणजे तरी नेमकं काय? मी आणखीन एक वैशिष्ट्य बोलतो, जरा बारीक ऐका. हरवण्याकरिता वस्तू आपल्यापासून भिन्न पाहिजे तर हरवत असते. हरविणारी वस्तू किंवा हरणारी वस्तू आमच्यापासून भिन्न पाहिजे. भिन्न. बरं, हरपणं या शब्दाचा आणखीन सोपा सरळ अर्थ सांगतो. समजा चोरी झाली, ओके, कळण्याकरता. चोरी झाली हे म्हणणं कधी येतं? आपल्यापासून ती वस्तू वेगळी असेल तर चोरी होते. पटतंय का बघा? आपल्यापासून ते वेगळं असावं
मग त्याची चोरी होते. जे आपल्यापासून वेगळं नाही त्याची चोरी होणार नाही. ज्ञानोबा जर आम्हाला सांगत असतील की संतांचं चरित्र का ऐका, आमची हरवलेली वस्तू आम्हाला मिळण्याकरता, आमचं जे चोरीला गेलंय ना ते मिळायचंय ना, मग हे करा. मग चोरीला गेलेली वस्तू आमच्यापासून वेगळी असली पाहिजे, हा एक साधारण नियम आहे. मग चोरीला गेलेली वस्तू जर आमच्यापासून वेगळी असली पाहिजे तर आमच्यापासून वेगळं आहे तरी काय याचा थोडा विचार करूया. आमच्यापासून वेगळं काय आहे याचा विचार करूया. बरं, वेगळं या शब्दाचा अर्थ माझ्यापेक्षा भिन्न. वेगळं या शब्दाचा सरळ सरळ अर्थ आहे माझ्यापेक्षा भिन्न. म्हणजे भिन्न वस्तूची चोरी होत असते, अभिन्नामध्ये चोरी नसते. चोरी करता भिन्नता पाहिजे. आणखीन तत्वज्ञानातला शब्द वापरतो, चोरी करता भेद पाहिजे, अभेदामध्ये चोरी होत नाही. चोरी करता भेद पाहिजे, भिन्नता पाहिजे. आणि गंमत सांग, जे चोरलं जातं का नाही, जे चोरीला जातं ते त्याला उपयोगी पडावं तर चोरीला जातं. म्हणजे चोर बरं जाऊ द्यावं, त्याच्याहीपेक्षा सोपं सांगतो. मला सांगा, गरजेचं चोरावं का ज्याची गरज नाही ते चोरावं? तुम्हीच सांगितलं, हे बरं केलं. गरजेचं चोरावं. ज्याची गरजच नाही त्याची कुठं चोरी असते का? माणसं गरजेचं चोरतात. समजा मी इथं हे ग्रंथही आहे आणि इथं मी मोबाईलही ठेवला, इथं ग्रंथही ठेवला, इथं मोबाईल ठेवला आणि मग पाया पडायला यायला लागले, लोक गर्दी करायला लागले, गर्दी करायला लागले. आता तुमच्या लक्षात यायला लागलं, मला सांगा तुम्ही काय चोराल, ग्रंथ चोराल का मोबाईल? साधा विषय, याची कुणाला गरज आहे? हे कोणाला? मी समजा इथं ठेवून गेलो असा, दिवसभर जरी इथं या व्यासपीठावर ग्रंथ राहिला, जाईल चोरीला? जरी समजा एखाद्याने बघितलं, बघ ते काय, ती महाराजाच आहे आणि ती त्यांनाच बरं आहे, गरज नाही ना. माणूस एक व्यवहारातला साधा नियम आहे. गरज असलेल्या वस्तूची चोरी करतो, ज्याची गरज नाही त्याची चोरी करत नाही. बर, मग पुन्हा माझ्या मनामध्ये प्रश्न येतो की ज्ञानेश्वर महाराजांनी आम्हाला सांगितलं संतांचे चरित्र ऐका, किंवा सांगणाऱ्यालाही सांगितलं संतांच्या चरित्राचं वर्णन करा, हरपले आपण पे पावे. ज्ञानोबांनाच विचारा, आमचं हरवलंय काय हे अगोदर कळावं ना. त्याच्याही पेक्षा थोडं पुढं बोलतो, आपलं काय हरवलंय हे कळण्याकरता आपणच कोण आहोत हे अगोदर कळालं पाहिजे. मग ते भिन्न काय आहे, हरपणं काय आहे त्याचा विचार करू. आपण कोण आहे? जगद्गुरु आद्य शंकराचार्यांचं एक वचन आहे, कोहम कतमिदम जातम को वै कर्तस्य विद्यते. ज्ञानोबांचंच वचन सांगतो, पुढं ऐका. आता हे आचार्यांचं वचन झालं, पुढं ज्ञानेश्वर महाराजांचं वचन देतो, मी कोण ऐसा करावा विचार म्हणे ज्ञानेश्वर निवृत्तीचा. मी मागेही बोललोय आपल्याला, डेकार्ट नावाच्या एका वेस्टर्न फिलॉसॉफरचं एक इंग्रजीमधलं वाक्य असं आहे, आय थिंक देअर फॉर आय एम, आय डाऊट देअर फॉर आय एम. तो डेकार्ट ही इंग्रजीमधली 2 वाक्य सांगतो, मला त्याचा विस्तार करायचा नाही. त्या वाक्याचा अर्थ असा आहे, आय थिंक देअर फॉर आय एम, मी विचार करतो म्हणून मी आहे. म्हणजे मी विचार करणारा, मीचा विचार करणारा जो मी आहे, या मीच्या पलीकडे जो आहे तो मी आहे, त्याच्या पलीकडे. कारण विचार करणारा मी वेगळा आणि जिथं विचारही थांबून जातो तो मी वेगळा. त्या मीचा मूळ मुद्दा किंवा त्या मीचा विचार करता करता ज्यावेळेस विचारही थांबून जातो, विचारही संपून जातो, जरा पुढं बोलतो, शोध जिथं संपतो ते आत्मस्वरूप आहे. शोध जिथं संपतो, आत्मस्वरूपाचा शोध हे अद्वैत वेदांताला मान्यच नाही. म्हणून माझा पुन्हा प्रश्न असा आहे, हरपले आपण पे पावे म्हणत असाल तर याचा अर्थ शोधणं आलं. मग शोधण्याकरता ते आमच्यापासून भिन्न असलं पाहिजे. याचा अर्थ आम्ही आपणपे या शब्दाचा अर्थ करत असताना जर आत्मस्वरूप करत असो आणि आमचं आत्मस्वरूप हरवलंय आणि ते मिळवायचं असेल तर मग संतांचं वर्णन करा असा सरळ सरळ प्रमाणाचा किंवा या ओवीचा अर्थ जर आपल्या डोळ्यासमोर येत असेल तर आमचं आत्मस्वरूप हरवलं, आत्मस्वरूपाच्या बाबतीत हरवलं शब्द आला तर मग त्याचा शोध करा किंवा ते शोधायचं असेल तर संतांकडे चला. पण आत्मस्वरूपाचा कुठं शोध असतो का? शोधण्याकरता ते भिन्न पाहिजे ना.
आत्मस्वरूप हे भिन्न नाही आहे, भिन्न नाही आहे. मी मागे एक उदाहरण दिलं होतं, फक्त धावतं जीवन जातो पुढं म्हणजे लगेच कळेल शोध कशाचा आहे. एखादा मनुष्य पूर्वेकडून पश्चिमेकडे धावायला लागला, पळायला लागला, धावायला लागला, घामे घूम झाला. एका साधूंनी त्याला थांबवलं, थांबा. तो म्हटला, नाही नाही गुरुजी थांबवू नका, मला धावू द्या, पळू द्या, मला जाऊ द्या. त्या गुरुजींनी साधू महाराजांनी सांगितलं, अरे बाबा थांब थांब. तो म्हटला, नाही नाही मला धावू द्या. अरे बाबा का धावायला लागलायस? नाही मला शोधायचं आहे, शोधायचं आहे, शोधायचं आहे. त्या साधूंनी त्याला थांबवून विचारलं, काय शोधायचं आहे तुला? शोधण्याकरता तू धावायला लागलास, शोधायचं आहे काय? तो म्हटला, साधू महाराज तुम्ही पाहिलं ना, मी कुणीकडून पळत आलोय? पूर्वेकडून. आणि कुणीकडे पळायला लागलोय? पश्चिमेकडे. हो लक्षात येतंय, तू इकडून आला आणि इकडं पळायला लागला. हा मग अरे काय शोधायचं आहे? मी पूर्वेकडून पश्चिमेकडे धाव घेतोय, शोधतोय. ते शोध असा लावायचा आहे, पूर्व दिशा जिथं संपते आणि पश्चिम दिशा जिथून चालू होते याची मध्यरेषा शोधायची. कुठल्या विद्यापीठात होता कोणास ठाऊक PhD करायला. पूर्व दिशा जिथं संपते आणि पश्चिम दिशा जिथून चालू होते त्याची मध्यरेषा मला शोधायची आहे. साधूंनी त्याच्याकडे पाहिलं, स्मित हास्य केलं आणि साधूंनी त्याला विचारलं, पूर्व दिशा जिथं संपते आणि पश्चिम दिशा जिथून चालू होते याची मध्यरेषा शोधायची आहे ना? हो. साधूंनी त्याला विचारलं, किती दिवस झालं शोधतोयस? तू पळतोय किती दिवस झालं? 6 महिने. 6 महिने झालं रात्रंदिवस धावतोय. साधूंनी सांगितलं, 6 महिने? अरे अरे अरे, 6 महिने नाही, अख्खं आयुष्य जरी तू धावलास ना तरी तुला ती मध्यरेषा सापडणार नाही, त्या मध्यरेषेचा शोध लागणार नाही. अख्खं आयुष्य मरेपर्यंत तू जरी धावला तरी ती मध्यरेषा तुला शोध लागणार नाही. तो म्हटलं, का हो गुरुजी एवढी लांब आहे का? नाही रे लांब नाही ती. मग जवळ आहे का? नाही नाही जवळही नाही. अरे मग लांब आहे का? नाही बाबा लांबही नाही. मग जवळ आहे का? नाही नाही जवळही नाही. असं कसं काय बोलता तुम्ही? एकतर लांब तरी म्हणा, नाहीतर जवळ तरी म्हणा. तुम्ही लांबही नाही म्हणता, जवळही नाही म्हणता. साधूंनी सांगितलं ती रेषा लांबही नाही, जवळही नाही. मग तो म्हटला कुठं आहे? साधूंनी त्याची एक हातात काठी घेतली, तो जिथं उभारलाय तिथे एक रेष ओढली आणि सांगितलं, इथं पूर्व दिशा संपली, इथून पश्चिम दिशा चालू झाली, जा माघारी. उदाहरण संपलं. किती सोपं उदाहरण आहे. ती मध्यरेषा लांबही नव्हती आणि ती मध्यरेषा जवळही नव्हती. तो जिथं होता तिथंच ती रेषा होती. तुझं आहे तुझं पाशी, परी तू जागा चुकलाशी. त्यामुळे आत्मस्वरूप लांबही नाहीये, आत्मस्वरूप बाहेरही नाहीये, आत्मस्वरूप घरातही नाहीये. आत्मस्वरूप असं कुठलं तरी घराच्या कोपऱ्यात पडलंय की ते आम्हाला शोधायचं आहे, हरपलंय. आत्मस्वरूप असं कुठंतरी गावाच्या एखाद्या झाडाखाली पडलंय की ते आम्हाला शोधायचं आहे. किंवा आत्मस्वरूप कुठंतरी आम्ही नदीच्या काठावर विसरून आलोय, ते आम्हाला शोधायचं आहे. असं आत्मस्वरूपाच्या बाबतीत म्हणताच येत नाही. मग जर आत्मस्वरूपाच्या बाबतीत शोध म्हणता येत नसेल तर मग आत्मस्वरूप हरवलं हे तरी कुठून म्हणायला लागलात हो तुम्ही? हरवलं म्हटलं की शोध आला, एवढं तरी मान्य आहे का? बघा, हरवलं या शब्दाचा पुढचा शब्द कोणता आहे? शोध. माझा रुमाल हरवला म्हणजे मग काय सुरू होईल? माझा रुमालाचा शोध सुरू होईल. माझा पेन हरवला म्हणजे काय सुरू होईल? माझा पेनाचा शोध सुरू होईल. मग जर तुम्ही आत्मस्वरूपाचा शोध हे जर म्हणायला तयार नाही, अद्वैत वेदांत म्हणायला तयार नाही, म्हणण्यापेक्षा अद्वैत वेदांताचा सिद्धांतच आहे, आत्मस्वरूपाचा शोध म्हणताच येणार नाही. मग जर आत्मस्वरूपाचा शोध म्हणता येत नसेल तर मग आत्मस्वरूप हरपलं असंही म्हणता येणार नाही. मग जर आत्मस्वरूप हरपलं असंच म्हणता येत नसेल तर हरवलेली वस्तू मिळण्याकरता संतांचं चरित्र ऐका हे म्हणायची गरज नाही. आणि जर मग तेच म्हणायची गरज नाही तर श्रावणात चरित्र ऐकायची तर काय गरज आहे? पुन्हा आलो मूळ मुद्द्यावर. पूर्व पक्ष बघा कसा आहे. मी दोन्ही पक्ष करतो, एक पूर्व पक्ष करतो, दुसरा उत्तर पक्ष करतो. मग हरपल शब्दाचा अर्थ काय? हरपले या शब्दाचा अर्थ काय करायचा? सरळ सरळ फार वेळ घेत नाही, पण हरपले या शब्दाचा अर्थ आहे आत्मस्वरूपाचं अज्ञान. ऐका, हरपले या शब्दाचा अर्थ आहे आत्मस्वरूपाचं अज्ञान.
आणि म्हणून तैसे हरपले आपण पे पावे या शब्दाचा अर्थ आहे आम्हाला आत्मस्वरूपाविषयी निर्माण झालेलं जे अज्ञान आहे त्या अज्ञानाचा नाश करायचा असेल तर काय करा, तेची वानावे ऐकावे तेची सदा. संतांचं चरित्र सांगा, संतांचं चरित्र ऐका, का आत्मस्वरूपाच्या अज्ञानाचा नाश करणारं हे चरित्र, आत्मस्वरूपाच्या अज्ञानाचा नाश करणारं हे चरित्र आहे. आणि म्हणून हे संत चरित्र आम्हाला आत्मस्वरूपाचे ज्ञान, आत्मस्वरूपाची प्राप्ती करून देतं, प्रचिती देतं, ज्ञान प्राप्त करून देतं. मी मागे बोललोय कित्येकदा, अगदी वेदांतातल्या सिद्धांतातच बोलायचं झालं तर आत्मस्वरूपाचं ज्ञान प्राप्त करून देतं हे म्हणणं सुद्धा अद्वैत वेदांताला मान्य नाही. पण ढोबळ मनाने आम्हाला कळावं, साधारण तरी नेमकं संतांचा महिमा कळावा म्हणून मी हा शब्द आपल्याला वापरतो. प्रचिती करून देतं, आत्मस्वरूपाविषयीची प्रचिती करून देतं. आत्मस्वरूपाची प्रचिती ही आम्हाला संत चरित्राने होणारी आहे आणि म्हणून संतांची चरित्र ऐकावी, संतांची चरित्र गावी. बोधलीलांबरी नावाचा आपल्या परंपरेतला मूळ ग्रंथ. आपण सगळेजण बोधले महाराज परंपरेचे अनुयायी असणारी मंडळी आहात. मानकोजी महाराजांचं चरित्र 25 अध्यायामध्ये बोधलीलांबरीमध्ये आलेलं आहे आणि त्या बोधलीलांबरीमध्ये अगदी पहिल्या अध्यायामध्ये 2-3 क्रमांकाला संत चरित्र का ऐकावी आणि संत चरित्र का सांगावी याच्याविषयी एक ओवी आली आहे. ती ओवी अशी आली आहे, ऐशी संतांची चरित्रे कलमश नाशके पवित्रे ते गाता ऐकता श्रोते होते प्रीतीपात्र हरीचे. पुन्हा माझा मूळ मुद्दा आला, मला फक्त प्रस्तावना करायची आहे. माझा मुद्दा आज एवढाच आहे, ज्ञानोबारांचं चरित्र का ऐकायचं, ज्ञानोबारांचं चरित्र महिनाभर का सांगायचं, महिनाभर का ऐकायचं. संतांच्या चरित्राने आम्हाला नेमकं काय मिळणार आहे, मला त्या चरित्राच्या पाठीमागतला एक भाव किंवा तत्वज्ञान आपल्या समोर मांडायचं आहे. याचा विचार करताना मी एक ओवी ज्ञानेश्वरी ती देऊन आलो. आता मी दुसरा मुद्दा आपल्या समोर असा मांडतोय. बोधलीलांबरीकारांनी असं सांगितलंय की ऐशी संतांची चरित्रे कलमश नाशके पवित्रे जे गाती ऐकती आदरे होते प्रीती पात्र हरीचे. बोधलीलांबरीकार असं सांगतात की ही संतांची चरित्र कशी आहेत, कलमश नाशके पवित्रे. कलमश नाशके 1, पवित्रे 2 आणि होते प्रीती पात्र हरीचे 3. हे 3 मुद्दे समोर घ्या. संत चरित्र काय करतं, पहिला मुद्दा सांगितला कलमश नाशके. संत चरित्र काय करतं, दुसरा मुद्दा सांगितला पवित्र. आणि संत चरित्र काय करतं, होते प्रीती पात्र हरीचे. सोप्या शब्दामध्ये सांगतो, संत चरित्र आपल्या ठिकाणी असलेल्या पापाचा नाश करतं. आपल्या ठिकाणी असलेल्या पापाचा नाश करण्याचं सामर्थ्य संत चरित्रात आहे. आपल्याला पवित्र करून टाकण्याचं सामर्थ्य संत चरित्रात आहे. भगवंताच्या प्रीतीला पात्र करून टाकण्याचं किंवा भगवंताची प्राप्ती करून देण्याचं सामर्थ्य संत चरित्रात आहे. अगदी सोप्या शब्दात बोलायचं झालं तर देवाची भेट घालविणारं चरित्र आहे. संत चरित्र देवाची भेट घालून देतं. संत चरित्र पापाचा नाश करतं. आणि जरा पुढे बोलू, संत चरित्रासारखं पवित्र जगात काही नाही म्हणून संत चरित्र ऐका. म्हणून संत चरित्र सगुण चरित्रे परम पवित्रे सादर वर्णावी. नात्रांची भाषा बघा. सगुण चरित्रे जरी देवाच्या बाबतीत शब्द आला असला तरी देवते संत पुन्हा मूळ मुद्द्यावर येतोय. परम पवित्रे याच्यासारखं पवित्र कोणी नाही. वर्णावी कशी, सादर. सादर या शब्दाचा अर्थ आहे स आदर, आदरासह वर्णावी. संत चरित्राचं वर्णन करा. मी 2 मुद्दे आतापर्यंत सांगितले. आत्मस्वरूपाच्या अज्ञानाची निवृत्ती करून आत्मज्ञानाची प्रचिती किंवा आत्मस्वरूपाची प्रचिती करून देणारं संत चरित्र आहे. म्हणून संत चरित्र सांगा, संत चरित्र ऐका. बोधलीलांबरीचा आधार घेऊन मी असं म्हणत होतो, आपल्या ठिकाणी असलेल्या पापाचा नाश करणारं संत चरित्र आहे. भगवंताची प्राप्ती करून देणारं संत चरित्र आहे. आणि या जगामध्ये त्याच्यासारखं पवित्र दुसरं कोणी नाही म्हणून संत चरित्र सांगा, संत चरित्र ऐका. महिपती महाराजांनी
संत चरित्राच्या संबंधाने एक ओवी दिली आहे. फार गोड बोलतात महिपती महाराज. मी गेल्या वर्षी अनेक दाखले महिपती महाराजांचे तुकोबारांच्या चरित्राच्या संबंधाने दिले होते. वारकरी संप्रदायामध्ये महिपतींनी केलेलं चरित्र हे सर्वमान्य चरित्र आहे. तुम्हाला कोणत्याही संतांचं चरित्र वाचायचं असेल तर महिपती महाराजांनी केलेलं चरित्र आपण समोर ठेवलं तर जवळजवळ वारकरी संप्रदायातल्या सर्वांना मान्य असलेलं ते चरित्र आहे. बाकी अलीकडे संत चरित्रावर पुस्तकं गद्य रूपामध्ये किंवा पद्य रूपामध्ये लिहिणारी पुष्कळ आहेत, नाही असं नाही. ज्ञानोबारायांवर कादंबरीच्या रूपाने काही कमी कादंबऱ्या आहेत काय बाजारामध्ये? ज्ञानोबारायांवर पद्य रूपाने सुद्धा कितीतरी चरित्र आहेत, तुकोबारायांवर कितीतरी चरित्र आहेत. परंतु एक साधारण वारकरी संप्रदायाने सगळ्यांनी एक नियम करून टाकला की महिपती महाराजांनी केलेलं चरित्र सर्वमान्य चरित्र. महिपती महाराजांनी संत चरित्र का ऐका याच्याकरिता फार गोड चिंतन केलंय. महिपती महाराज असं सांगतात, ज्याशी श्रीहरीची प्राप्ती व्हावी, ज्याशी श्रीहरीची प्राप्ती व्हावी ऐशी असता असेल काही, तीही एकाग्र होऊन जीवी चरित्र ऐकावी संतांची. ज्याला श्रीहरीची प्राप्ती व्हावी असं वाटत असेल, ऐका. महिपती महाराज काय म्हणतात, ज्याला भगवंताची भेट व्हावी असं वाटत असेल त्यांनी संतांचं चरित्र एकाग्र होऊन महिनाभर न चुकता ऐका. हे मी जास्त घातला एक शब्द. महिपती महाराज म्हणतात एकाग्र होऊन ऐका. एकाग्र किती शब्द गोड सांगितलाय. ऐकावं कसं? ज्ञानेश्वरी उघडा 9व्या अध्यायातली पहिलीच ओवी वाचा. तरी अवधान केले दिजे मग सर्व सुखाशी पात्री होईजे, हे प्रतिज्ञोत्तर माझे उघड ऐका. ज्ञानोबा किती गोड सांगतात आम्हाला. अवधान केले दिजे हेच आम्हाला महिपती महाराज सांगतात. ऐकायचं आहे ना, एकाग्र होऊन ऐका. भगवत भेटीकरिता एकाग्र होऊन ऐका. अशी ही संत चरित्र. आणि म्हणून संत चरित्र भगवंताची भेट घालून देणार आहे. संत चरित्र पापाचा नाश करणारी आहेत. संत चरित्र आपली हरवलेली वस्तू म्हणजे आत्मस्वरूपाचं ज्ञान किंवा आत्मस्वरूपाच्या अज्ञानाचा नाश आणि आत्मस्वरूपाच्या ज्ञानाची प्राप्ती करून देणारी अशी ही संत चरित्र आहेत. या संत चरित्रात सारखं जगामध्ये पवित्र काही नाही, म्हणून हे संत चरित्र ऐका. हे बोलत असताना मानसशास्त्राने एक उत्तर देऊन टाकलं. मानसशास्त्र असं म्हणतं, माणसाच्या शरीरावर परिणाम करणं वेगळं आणि माणसाच्या मनावर परिणाम करणं वेगळं. ऐका. काही गोष्टी शरीरावर परिणाम करतात आणि काही गोष्टी मनावर परिणाम करतात. सांगू, प्रपंचामध्ये शरीरावर परिणाम करणाऱ्या पुष्कळ गोष्टी भेटतात, पण माणसाच्या मनावर परिणाम करणारं केवळ आणि केवळ संत चरित्रच आहे. म्हणून संत चरित्र ऐका. मनात बदल घडविण्याचं सगळ्यात मोठं साधन सांगितलं संत चरित्र. मन परिवर्तन करणारं सर्वात मोठं साधन सांगितलं संत चरित्र. मनाला उन्मनी अवस्थेमध्ये घेऊन जाणारं सामर्थ्य ज्याच्यात सांगितलं ते संत चरित्र. ज्ञानोबारांचं चरित्र, तुकोबारांचं चरित्र, नामदेव महाराजांचं चरित्र आमच्या जीवनामध्ये बदल घडवितं. आमच्या जीवनात काहीतरी बदल घडवितं. याचं कारण काय? याचं कारण असं आहे की आम्ही ज्या स्थितीतून जातो. गेल्या वर्षी मी तुकोबारांचं चरित्र सांगताना बोललो होतो आपल्याला, तुकाराम महाराजांचं प्रापंचिक जीवन, तुकाराम महाराजांचं व्यावहारिक जीवन, तुकाराम महाराजांचं पारमार्थिक जीवन, हे टप्पे आम्हाला काय सांगतात? आम्ही ज्या टप्प्यातून निघालोय, जर एखादा इथं बसलेल्यापैकी माझ्या तुमच्यासारखा प्रापंचिक जीवनातल्या टप्प्यातून जात असेल आणि मग अनेक काही संकट आली असतील तर एक काम करा, तुकोबारांचं ज्ञानोबारांचं चरित्र समोर ठेवा. प्रापंचिक अडीअडचणी त्यांनाही आल्या आणि प्रापंचिक अडीअडचणी आम्हालाही आल्या. कधी कधी लोक येऊन आम्हाला म्हणतात की अहो लोक आम्हाला फार द्वेष करतात, काय करावं? आम्ही इतकं चांगलं वागतोय, आम्ही ज्याच्याकरता एवढं केलं तेच असा करायला लागला. लोक बोलतात आम्हाला. आम्ही गेल्यानंतर काही काही घरी गेल्यानंतर आम्ही आपलं गप्प बसत नाही. गप्प बसत नाही म्हणजे गप्प बसता येत नाही आम्हाला. आणि गप्प बसायला लागलो तर कोण महिनाभर बोलवायला लागले? बोलतोय म्हणून बोलवतात. मग आम्ही घरी जातो. घरी गेल्यानंतर आपलं विचारतो कसं चाललंय, काय चाललंय, सगळं चाललंय. मग आम्ही आपलं म्हणतो काय काय म्हणतात घरातले. उगे बरं आम्ही असे गमतीचे असतो महाराज. उगे बसल्या बसल्या जखमीवर मीठ चोळण्याचा कार्यक्रम असतो आमचा. उगीच बसल्या बसल्या काय म्हणतात शेजारी, उगी काढायचं काहीतरी. मग त्याचं काहीतरी झालेलं. हो ते येत होते तुमच्याकडे, गेल्या वर्षी आम्ही आलो होतो तेव्हा ते आले होते इथं पाद्यपूजेला आले होते, जेवणा करता तिथल्या त्या मावशी आल्या होत्या, हे आले होते, आता कसं काही दिसत नाहीत. महाराज नाव घेऊ नका.
आम्हाला सुरूच होतं लगे. मग आम्हालाही 2 तास जेवेपर्यंत काही काम नसतं, आम्हाला तरी काय काम आहे, सुरू होतं लगे. आणि मग बोलता बोलता आम्ही म्हणतो आम्ही काय काय केलं त्यांच्याकरता, एवढं केलं तेवढं केलं, आणि त्यांनी असं करावं का महाराज सांगा. मान्य, आम्हाला ते दुःख वाटायला लागतं. एक काम करा, असं ज्यावेळेस वाटायला लागतं ना तेव्हा ज्ञानोबारायांचं चरित्र वाचा, तुकोबारायांचं चरित्र वाचा. अरे ज्ञानोबारायांनी जगावर अनंत उपकार केले, पण त्याच ज्ञानोबारायांना याच ज्ञानोबारायांच्या जवळ राहणाऱ्यांनी किंवा ज्ञानोबारायांच्या गावातल्या लोकांनी ज्ञानोबारायांना गावाच्या बाहेर हाकललं ना. एखादा द्वेष करत असेल तरी सुद्धा त्याच्याबरोबर कसा आपण वागावं हे चरित्र जर आम्हाला कोण शिकवत असेल किंवा हे वागणं जर आम्हाला कोण शिकवत असेल तर ते संत चरित्र आहे. आमच्या रोजच्या जीवनातले हे प्रसंग आहेत. का संत चरित्राकडे जायचं? सुखाचे आणि दुःखाचे प्रसंग तुमच्या माझ्या जीवनामध्ये रोज आहेत. प्रपंचाचं नावच आहे सुखस्य नंतरम दुःखम दुःखस्य नंतरम सुखम. प्रपंचाचं नावच आहे. प्रपंच कशाला म्हणायचं? सुखानंतर दुःख आणि दुःखानंतर सुख या 2 क्रिया सातत्याने जिथं चालतात त्याचं नाव प्रपंच आहे का नाही? बघा, संसाराची व्याख्या याच्यापेक्षा आणखीन वेगळी काय आहे? सुखानंतर दुःखाचे प्रसंग आणि दुःखानंतर सुखाचे प्रसंग हे माणसाच्या जीवनामध्ये सातत्याने चालूच आहेत. संसरती इति संसारः. संसरती, संसार या शब्दाचाच अर्थ करताना संसरती. मी लहानपणी असताना सांगायचो संसार संसार या शब्दाचा अर्थ काय. लहानपणी आम्ही आपलं इकडं तिकडं पाठ केलेल्या व्याख्या असायच्या आणि मग ते सांगायचो सं आणि सार, ज्याच्यामध्ये संपूर्ण संकटाचं सार त्याचं नाव संसार. तेव्हा काहीच वाटायचं नाही. गेल्या 10 वर्षात लक्षात आलं कसं आहे ते. खरंच आहे त्याची प्रचिती. किती संकट आम्हाला रोज काही ना काहीतरी संकट येतातच ना. मग ही सगळी संकट ज्यावेळेस आमच्या समोर येतात, हे सुखदुःखाचे प्रसंग ज्यावेळेस आमच्या समोर येतात आणि मग अशामधून मार्ग कसा निघावा असं ज्यावेळेस आम्हाला वाटतं त्यावेळेस संत चरित्र हे आम्हाला दिशादर्शक असतं. ज्ञानोबाराय तुकोबारायांची चरित्र आम्हाला याच्यामध्ये माणसाने कसं राहावं हे दाखवितात. संकट समयी सुद्धा माणसाने कसं राहावं हे दाखविणारं चरित्र संत चरित्र आहे. सुखदुःखामध्ये माणसाची बुद्धी कशी स्थिर असावी हे सांगणारं चरित्र हे संत चरित्र आहे. मी ज्ञानेश्वरीतलीच एक ओवी देऊन जातो. विस्तार करण्यात वेळ घेत नाही, परंतु ओवी फक्त ऐकून जा. पुढं कधीतरी 4-8 दिवसात त्याचा विस्तार मला करता येईल. पण त्या ओवीचं सुतवाच करतो जवळजवळ तुमच्या सगळ्यांच्या ऐकण्यातली पाठातली ओवी. ज्ञानोबाराय बोलतात सुखी संतोषा न यावे, दुःखी विषादा न भजावे, लाभालाभ न धरावे मना माझी. ज्ञानोबारायांचं चिंतन बघा. सुखी संतोषा न यावे, दुःखी विषादा न भजावे, लाभालाभ न धरावे कुठं मना माझी. घरी गेल्यानंतर ज्ञानेश्वरी उघडा आणि ही ओवी आवर्जून पहा. मी ज्ञानेश्वरी उघडा का म्हणतो? कमीत कमी महिनाभर ज्ञानोबारायांचं चरित्र आहे म्हणून तरी उघडा, नाही का? घरात आहे आपल्या ज्ञानेश्वरी, उघडा. बऱ्याचदा आपल्या घरात असलेली ज्ञानेश्वरी माणसं हात लावत नाहीत त्याला. हो, काही काही माणसं अशी गमतीची असतात महाराज. मी इथंच बार्शीत एका घरी मला घेऊन गेले, पूजेला घेऊन गेले. गेल्यानंतर आम्ही आपलं गेल्यानंतर सगळं झालं, काय असेल ते सगळं झालं. ते देवळीमध्ये असं ती पोथ्या बांधलेल्या होत्या. मी आपलं विचारलं का हो हे काय आहे? काय की हो? मी म्हटलं काहीतरी ग्रंथ दिसतात. होय हो म्हटले, पण कोणते आहेत माहीत नाही. मी म्हटलं कोणाचे आहेत? आमच्या वडिलांचे आहेत म्हटले. मी म्हटलं आता वडील जाऊन तुमचे 20 वर्ष झाले ना? हो. मग तुम्ही पाहिलं नाही का? हां. मी मनातल्या मनात विचार केला, ग्रंथाला हात लावला नाही पण कपाटाची चावी मात्र त्याच दिवशी काढून घेतली याने. ग्रंथाला हात लावला नाही बाबा. अहो म्हटलं काय आहे पाहावं तर. नाही काय करायचं आपल्याला? अहो म्हटलं ग्रंथ आहेत म्हटल्यानंतर काहीतरी एखादा जुना ग्रंथ काहीतरी असेल, काहीतरी पहा म्हटलं त्याच्यामध्ये. नाही नाही आम्ही काही हात लावत नाही. एक काम करा की महाराज तुम्हीच उघडून बघा. आल्या आल्या आम्हाला काम लावलं. पण ते आम्ही काढलं, ते बघितलं. अहो काय नाही, हस्तलिखित ज्ञानेश्वरी होती त्याच्या घरात. त्या काळातली, जुन्या काळातली हस्तलिखित ज्ञानेश्वरी मी ती पाहिली. मी म्हटलं अहो हस्तलिखित ज्ञानेश्वरी आहे. आणि त्या काळातल्या हस्तलिखित ज्ञानेश्वरींना फार महत्त्व. कारण त्याचं सांगतो, कारण नंतर प्रिंटिंगच्या काळामध्ये शब्दांच्या बदलाबदली झाल्या.
अक्षरांच्या बदलाबदली झाल्या. हस्तलिखित ज्ञानेश्वरीला आजही हस्तलिखित गाथा असतील त्या काळातला, हस्तलिखित ज्ञानेश्वरी असेल, या ग्रंथांना आजही का पूज्य मानलं जातं? जसे ज्ञानोबरांचे शब्द आहेत तसेच्या तसे ते आहेत, त्याच्यामध्ये बदल नाही आहे. नंतर प्रिंटिंगच्या काळामध्ये बदल होत गेले. म्हणजे पूर्वी ते खेळे असायचे, खेड्याचं प्रिंटिंग असायचं, नंतर ते हे ऑफसेट आलं. नंतर श्लोकांमध्ये सुद्धा काही ज्ञानेश्वरीमध्ये बदल आहेत. बघा कित्येक ठिकाणी अशुद्ध शब्द टाकलेले दिसून येतील आपल्याला. पण त्या काळातली हस्तलिखित मात्र जशीच्या तशी. का? कारण ती श्रद्धा अशी आहे की हे शब्द नाही आहेत, हे ज्ञानोबर आहेत, ही अक्षरं नाही आहेत, हे ज्ञानोबर आहेत. मी म्हटलं फार म्हणजे हे हस्तलिखित ज्ञानेश्वरी असणं म्हणजे प्रत्यक्ष तुमच्या घरात ज्ञानेश्वर महाराज असणं आहे म्हटलं. ते म्हटले हो का हो का हो का. मला म्हटले महाराज एक काम करा ना, तुम्हीच घेऊन जा. हां नको, आम्ही उघडायला तयार नाही, पाहायला तयार नाही. ती ज्ञानेश्वरी पहा घरी गेल्यानंतर, आणि ती एक ओवी बघा. ज्ञानोबराय बोलतात, सुखी संतोषा न यावे, दुःखी विषादा न भजावे, लाभालाभ न धरावे, मना माझी. हे बोलणारे ज्ञानोबराय तसे जगले. ज्ञानोबरांच्या जीवनात काही प्रसंग आले सुखाचे, पण ज्ञानेश्वर महाराज त्या काळामध्ये सुखी संतोषा न यावे. ज्ञानोबरांच्या जीवनामध्ये कित्येक प्रसंग आले दुःखाचे, पण त्या काळामध्ये ज्ञानोबराय दुःखी विषादा न भजावे. सुख आलं म्हणून हुरळून ज्ञानेश्वर महाराज कधी गेले नाहीत, आणि दुःख आलं म्हणून डोक्याला हात लावून कधी बसले नाहीत. ज्ञानेश्वर महाराजांनी अमृतानुभवासारखा ग्रंथ लिहिला. ज्ञानेश्वर महाराजांनी रेड्याच्या मुखातून वेद बोलविला म्हणून पैठण मधल्या सर्व ब्रह्मवृंदांनी ज्ञानेश्वर महाराजांना साष्टांग दंडवत घातला, म्हणून कधी ज्ञानेश्वर महाराज त्या सुखाने हुरळून गेले नाहीत. आणि ज्ञानोबरायांना मांड भाजण्याकरता एक भांड मिळालं नाही, म्हणून ज्ञानोबराय कधी त्या दुःखाने खिन्न झाले नाही. हे ज्ञानोबरांचं चरित्र आहे. सुख आलं तरी त्याच्यामध्ये ती स्थिर बुद्धी ठेवणं, आणि दुःख आलं तरी त्याच्यामध्ये ती स्थिर बुद्धी ठेवणं, हे शिकविणारी चरित्र संत चरित्र आहे. लाभालाभ न धरावे मना माझी. लाभ आणि अलाभाच्या पलीकडे ही संत चरित्र आम्हाला घेऊन जातात. आणि म्हणून मी म्हटलं की मनावर परिणाम करणारं चरित्र हे संत चरित्र आहे. मनावर परिणाम करतात, मन उन्मनी अवस्थेमध्ये घेऊन जाण्याचं काम करतात, मनाला स्थैर्य देण्याचं काम संत चरित्र करतं, गुणातीत करण्याचं काम संत चरित्र करतं, बुद्धीत बदल घडविण्याचं काम संत चरित्र करतं. बुद्धीत बदल घडविण्याचं काम संत चरित्र करतं. माणसाच्या बुद्धीत बदल व्हावा, पालट व्हावा, तो बुद्धीत व्हावा, बदलावी ती बुद्धी बदलावी. मी तुकोबारांचा एक अभंग सगळ्यांच्या ऐकण्यातही असेल, ध्यानी ध्याता पंढरी राया मनासहित पालटे काया, असा महाराजांचा अभंग. पालटे काया या शब्दाचा अर्थ शरीरात बदल झाला. पण तुकोबाराय बोलतात, बुद्धीचा पालट धरा रे काही, मागुता हा नाही मनुष्य देह, आपुल्या हिताचे न होती सायास, ग्रहदारा आस धनवित्त. बुद्धीचा पालट धरा रे काही, तुकोबाराय शब्द वापरतात. पलटवायची आहे ना, बुद्धी पलटवा. बदल घडवायचा आहे ना, बुद्धीत घडवा. का? बुद्धीतला बदल फार महत्वाचा असतो. मी मागे बोललोय, बुद्धी या शब्दाचाच अर्थ आहे अंतःकरणाची निश्चय करणारी वृत्ती, तिचं नाव बुद्धी. पलटावी ती बुद्धी पलटावी. जुने कीर्तनकार एक उदाहरण सांगायचे. एका नावेतून इकडल्या कडेवरनं तिकडल्या कडेवर काही कॉलेजमधली मुलं चालली होती. त्याच नावेमध्ये एक साधू बसलेले होते, आणि ती नाव इकडून तिकडं जात असताना आता ती मुलंच कॉलेजमधली ती उगी त्या साधूंकडे बघून चेष्टा करायला लागली. कुणी म्हणायचं पहा याचा फेटा कसा आहे, कुणी म्हणायचं बघा धोतर कसं आहे, कुणी म्हणायचं 2-2 माळा का घातल्या, ज्यांनी एकही घातली नाही त्यांनी म्हणायचं, कोणी काय कुणी काही टिंगल करायचे. ते साधू महाराज आपलं आपलं त्यांचं रामकृष्ण हरी सुरू होतं. मध्यभागी नाव आली, नदीच्या मध्यभागी नाव आली, आणि ती मुलं चेष्टाच करत होती. शेवटी भगवंताने आकाशवाणी केली आणि त्या साधूंना विचारलं, अहो साधू महाराज, हे सगळी मुलं तुमची चेष्टा करतात, नाव पलटू का? म्हणजे यांचा कायमचाच विषय मिटून जाईल, नाव पलटू का? साधूंनी भगवंताकडे पाहिलं आणि सांगितलं, देवा नाव पलटू नको, पलटवायची असेल तर यांची बुद्धी पलटव, नाव पलटू नको म्हटले. बुद्धी पलटवावी ही इच्छा फक्त साधूंच्या अंतःकरणात आहे. म्हणून साधू चरित्र, संत चरित्र बुद्धीला परिणाम करतं, बुद्धीत बदल घडवितं, निश्चय करणारी बुद्धी. कधी कधी प्रश्न पडतो, काय संत चरित्राचा आणि बुद्धीत बदल घडण्याचा काय संबंध आहे? मला फक्त संत चरित्रच का ऐकायचं, का जीवनावर
परिणामकारक आहे, एवढाच मुद्दा मला आज मांडायचा आहे. काय असं काय याच्यात बदल घडतं? विदुर नीतीमध्ये एक श्लोक फार छान आलाय. विदुराचा आणि धृतराष्ट्राचा जो संवाद महाभारतामध्ये आलाय की नाही, महाभारतातला संवाद जरी पूर्णपणे वाचता नाही आला, आपल्याकडे महाभारताचे गीताप्रेसचे 6 खंड जरी नसतील तर ठीक आहे, बाजारामध्ये एक विदुर नीती नावाचं पुस्तक मिळतं, छोटंसं घ्या आपण. फार गोड आहे. प्रसंगाने इतक्या पद्धतीने, योग्य पद्धतीने उपदेश विदुराने धृतराष्ट्राला केलेला आहे. कोण धृतराष्ट्र? पुत्र स्नेहे मोहितू असा धृतराष्ट्र. ज्या धृतराष्ट्राबद्दल बोलत असताना पुष्कळ चर्चा आहे. धृतराष्ट्राचं चरित्र स्वतंत्र पद्धतीने आता मला मांडायचं गरजही नाहीये, पण उगी एका वाक्यात सांगायचं झालं तर धृतराष्ट्र कोण? जो आंधळा होता, बाहेरून नव्हे आतून सुद्धा, तो धृतराष्ट्र. बाहेरूनही आंधळा होता आणि आतूनही आंधळा होता. काही माणसं बाहेरून आंधळी असतात, आतून डोळस असतात. बाहेरून आंधळी असतात. सूरदासांचं चरित्र पहा, बाहेरून आंधळे होते पण आतून काय? डोळस आहेत. श्रीकृष्ण परमात्म्याचं दर्शन आंधळ्या असणाऱ्या सूरदासांना आतून झालेलं दर्शन सूरदासांचं चरित्र आहे. तुम्ही जर विदर्भामध्ये गेला तर विदर्भामध्ये अमरावतीच्या जवळ जी आपल्या बार्शीहून चांदूर बाजारची दिंडी जाते, आपल्या भगवंत मंदिरामध्ये येते, संत श्री गुलाबराव महाराज, प्रज्ञाचक्षू संत श्री गुलाबराव महाराज. तुम्ही चांदूर बाजारला तिकडे अमरावतीकडे गेला तर पहा आवर्जून गुलाबराव महाराजांचं चरित्र काय आहे. दोन्ही डोळ्याने आंधळे असणारे गुलाबराव महाराज, दोन्ही डोळ्याने आंधळे असणारे संत श्री गुलाबराव महाराज 130 ग्रंथ निर्माण केले. 130. जरा पुढचं सांगू. आज जे ज्ञानोबारांचा फोटो आहे, आज जी ज्ञानोबारांची प्रतिमा आहे, आज जे आपण ज्ञानोबाराय म्हणून ज्यांच्यावर नतमस्तक होतो, मूर्ती असेल, प्रतिमा असेल, फोटो असेल, ते ज्ञानोबारांचं चित्र ज्यांनी जगाच्या समोर मांडलं ते संत श्री गुलाबराव महाराज आहेत. गुलाबराव महाराजांनी ते चित्र मांडलं. ते स्वतःला ज्ञानेश कन्या म्हणून घ्यायचे. मी ज्ञानोबारायांची कन्या आहे असं म्हणून घ्यायची स्वतःला, आणि भगवान श्रीकृष्णाची पत्नी आहे असं म्हणून घ्यायचे. स्वतःच्या गळ्यामध्ये मंगळसूत्र असायचं त्यांच्या. गुलाबराव महाराजांचं चरित्र फार गोड आहे, वेगळं आहे. ज्ञानोत्तर भक्तीचा एक फार मोठा विचार आणि वेदांताच्या दृष्टीने अनध्यस्त विवर्त नावाची एक फार मोठी संकल्पना वेदांत शास्त्राला ज्यांनी बहाल केली ते गुलाबराव महाराज. आणि गुलाबराव महाराजांच्या चरित्रामध्ये दोन्ही डोळ्यांनी आंधळे पण आतून डोळस आहेत ना. पण धृतराष्ट्र हा बाहेरूनही आंधळा आहे, आतूनही आंधळा आहे. आणि बाहेरून आंधळे असणाऱ्या माणसापेक्षा सुद्धा आतून आंधळे असणाऱ्या माणसाला समजावायचं फार कठीण असतंय. काही माणसं बाहेरून डोळस असतात, आतून मात्र आंधळे असतात. बाहेरून डोळस असतात. ज्ञानोबारांनी वर्णन केलंय, आंधळा अंधकुपी पडता देखोनी लावावे सत्पथा. ज्ञानेश्वर महाराज सांगतात, आंधळा अंधकुपी पडता देखोनी, इथला देखोनी शब्दाला अंडरलाईन करा, लावावे सत्पथा. काय झालं म्हणे, एक आंधळा मनुष्य पुढून येत होता आणि मध्ये एक खड्डा होता, आणि आंधळा मनुष्य पुढून येत होता, मध्ये एक खड्डा होता, आणि एकदम तो आंधळा मनुष्य आता खड्ड्यामध्ये पडणार आहे. आणि त्याच वेळेस इकडून एक डोळस निघालेला होता. डोळस म्हणजे ज्याला दिसतं. पलीकडून आंधळा येतोय, इकडून हा डोळस निघालेला आहे. हा आंधळा आहे आणि आंधळा हे या डोळसाला चांगलं माहिती आहे. आता हा खड्ड्यात पडणार आहे हे कळाल्याबरोबर डोळस माणसाचं काम काय आहे, हा देखोनी लावावे सत्पथा. त्या आंधळ्या माणसाच्या जवळ जावं, त्याचा हात धरावा, त्याला म्हणावं, अरे हे इथं खड्डा आहे, इकडे जाऊ नको. देखोनी लावावे, हात धरावा, आणि सत्पथा म्हणजे चांगल्या मार्गाकडे लावावं, इकडे खड्ड्याकडे जाऊ नको, इकडे चल. पण समजा त्या डोळस माणसाने विचार केला, नाही नाही त्यांनी कुठं मला विचारलंय खड्डा आहे का. आता त्याला विचारण्याकरता तू दिसत असला असता तर खड्डा कशाला विचारला असता. माणसं डोळस बाहेरून आहेत पण आतून आंधळे आहेत. बऱ्याच माणसाला बाहेरून दिसतंय पण आतून. जरा पुढे बोलू, शब्द सोपा वापरतो, कळून सुद्धा न कळल्यासारखं राहणारी माणसं आहेत. ही डोळस आहेत पण आतून आंधळी आहेत. सगळं कळतंय पण वळत काहीच नाही.
मी उगी साधा प्रश्न विचारतो आपल्या सर्व वार्षिकांना. मला सांगा, त्या तंबाखूच्या पुडीवर लिहिलेलं असतं तंबाखू खाणं हे आरोग्याला हानिकारक आहे. हे वाचत वाचत खातात हो. आता याला काय म्हणायचं मला सांगा? डोळस म्हणायचं का आंधळे म्हणायचं याला? वाचतात आणखीन आणि परत खाता खाता म्हणतात जरा बारीक अक्षरातच लिहिलंय, मोठं लिहायला पाहिजे. अरे किती आहे विचित्र आहे. धृतराष्ट्र हा असा होता आणि त्या धृतराष्ट्राला विदुरांनी काही उपदेश केले. करत असताना एक बुद्धीच्या संबंधाने उपदेश आला. मला सांगायचं आहे की संत चरित्र बुद्धीमध्ये कसं बदल घडवितं. ज्ञानोबांचं चरित्र काय करणार आहे आम्हाला. मी एक युक्तिवादाने बोलू, मी पुढे बोलेलच वाक्य, पण आता उगीच वाक्य सांगून जातो. मी का एवढा विस्तार करायला लागलो. ज्ञानेश्वर महाराजांचं चरित्र का ऐकायचं. प्रमाण पूर्ण देत राहत नाही, पण अर्ध प्रमाण देतो. ज्ञानेश्वर महाराज म्हणजे कोण? स्त्रीचा तो केला पुरुष उभा. मी पुढे चरित्र बोलणार आहे म्हणून फक्त त्याचा अर्ध तुकडा देतो. स्त्रीचा तो केला पुरुष उभा. ज्ञानोबा कोण आहेत? अरे समोर असलेल्या स्त्रीला पुरुष करून टाकण्याचं सामर्थ्य ज्ञानोबारायमध्ये. मी पुढे सांगणार आहे चरित्र. म्हणजे स्त्रीमध्ये बदल करविणारे, त्याला पुरुष करण्याचं सामर्थ्य ज्ञानोबारायमध्ये आहे. मग मला सांगा, जर जे स्त्रीचा पुरुष करू शकतात ते आपल्या बुद्धीत बदल घडवू शकणार नाहीत का? म्हणून ऐकायचं. आपली बुद्धी बदलणार नाही का त्यांचं ऐकून? आमच्या बुद्धीत बदल होणार नाहीये का? कसा होईल? कोणत्या मार्गाने होईल? विदुरांनी नीतिशास्त्रामध्ये किंवा विदुरांनी धृतराष्ट्राला केलेल्या उपदेशामध्ये असं सांगितलंय. विदुरजी सांगतात धृतराष्ट्राला, हे राजा नीट ऐक. एक या द्वे विनिश्चित्य त्रिंश्च चतुर्भीर वशई कुरु पंच जित्वा विदित्वा षट सप्त हित्वा सुखी भव. मी पुन्हा सांगतो आपल्याला. अगोदर श्लोक सांगतो, त्याचा शब्दशः अर्थ सांगतो आणि मग लक्षणेने अर्थ सांगतो. एक या द्वे विनिश्चित्य. विदुर धृतराष्ट्राला सांगतात, हे राजा एक या द्वे विनिश्चित्य. एकाने दोनाचा निश्चय करावा. एकाने दोनाचा निश्चय करावा किंवा एकाने दोनाचा निश्चय करून त्रिंश्च चतुर्भीर वशे कुरु, तीनाच्या माध्यमातून चाराला प्राप्त करून घ्यावं. एकाने दोनाचा निश्चय करावा, एकाने तीनाच्या माध्यमातून चाराला प्राप्त करून घ्यावं. पंच जित्वा, एकाने पाचाला जिंकावं. षट विदित्वा षट, एकाने सहाला जाणावं. सप्त हित्वा, एकाने साताला त्यागावं. आणि एकाने इतकं सगळं जेव्हा घडेल सुखी भव, तेव्हा तो सुखी होईल. कुठ श्लोक आहे? महाभारतातला श्लोक आहे, पण मला ज्ञानेश्वरांच्या चरित्राच्या दृष्टीने महत्वाचा वाटतोय. मी बोलतो आपल्याला, त्याचा विस्तार करतो. एकया द्वे विनिश्चित्य शब्दशः अर्थ सांगतो. विदुरजी सांगतात, बरं मी महाभारताचा दाखला देतोय, माझ्या पदरचं बोलतोय अशातला भाग नाही. विदुरजी असं सांगतात, एकाने दोनाचा निश्चय करावा. हा एकया सगळीकडे लावा. या श्लोकामध्ये सगळीकडे लावा. जर आपल्याकडे विदुर नीती असेल तर बघून घ्या घरी गेल्यानंतर. एकया द्वे विनिश्चित्य, एकाने दोनाचा निश्चय करा. एकया त्रिंश्च चतुर्भीर वशे कुरु, एकाने तीनाच्या माध्यमातून चाराला प्राप्त करून घ्या. एकया पंच जित्वा, एकाने पाचाला जिंका. एकया विदित्वा षट, एकाने सहाला जाना. एकया सप्तम हित्वा, एकाने साताचा त्याग करा. सुखी भव, तेव्हा हा एक सुखी होईल किंवा या एकाच्या माध्यमातून जीव सुखी होईल. ही एकया शब्द काय आहे? मी एक एक तुकडा सांगतो. शब्दशः अर्थ आपल्या शब्दशः तरी लक्षात आलं का? पहा शब्दशः अर्थ काय. एकाने दोनाचा निश्चय करावा, एकाने तीनाच्या माध्यमातून चाराला प्राप्त करावं, एकाने पाचाला जिंकावं, एकाने सहाला जाणावं आणि एकाने साताला त्यागावं. म्हणजे एकाच्या माध्यमातून जीव सुखी होईल. सरळ अर्थ आहे, शब्दशः अर्थ. फार गोंधळ व्हायला लागला, फारच गंभीर झालात म्हणून म्हटलं. चाललंय
बुद्धीबद्दल आहे, एवढं तरी काहीतरी महाराजांनी बुद्धीबद्दल सांगितलं, एवढं तरी उद्या म्हणता यावं. बुद्धीबद्दल बुद्धी फार तुम्ही थोडं, आमचे गुरुजी सांगायचे, गुरुवरी भाऊ म्हणायचे, ह्या कूट श्लोकातून बुद्धीला धार येते म्हणायचे. कूट श्लोक ऐका, का बुद्धीला धार येते, आपली बुद्धी तेजस्वी होते. बरं काय आहे, अहो मला सांगा, आपल्याला बुद्धी मागायची असेल तर ज्ञानोबारांकडेच गेलं पाहिजे का नाही? कोणाकडे जावं लागेल सांगा ना, कोणाकडे जावं लागेल? अहो साधं वाक्य आहे, जी वस्तू ज्याच्याकडे आहे ती वस्तू त्याच्याकडे मागावी. जी वस्तू ज्याच्याकडे ती वस्तू त्याच्याकडे मागावी. घरातून निघाल्यानंतर बायकोनी नवऱ्याला सांगितलं किराणा माल घेऊन या, दुसऱ्या दिवशी सांगितलं कपडे घेऊन या, तिसऱ्या दिवशी सांगितलं औषधं घेऊन या. ती एक दिवशी वैतागलं तो म्हटलं काय रोज म्हटली किराणा मागते, औषधं मागते, कपडे मागते, एकदा तरी बुद्धी माग. तिनं एकच वाक्य सांगितलं, ज्याच्याकडे जे आहे ते मागाव. पटलं आता तुम्हाला? तिने एकच सांगितलं, ज्याच्याकडे जे आहे ते मागाव. अहो बुद्धी मागायची, ज्ञानोबारांकडे चला. विदुराने किती उच्च विचार सांगितलाय. विदुरजी सांगतात धृतराष्ट्राला, हे राजा, एकया द्वे विनिश्चित्य, एकाने दोनाचा निश्चय करावा. ही एकया म्हणजे कोण आहे? बुद्धी. ही एक असलेली बुद्धी, हिनं दोनाचा निश्चय करा. दोनाचा निश्चय करा म्हणजे काय? द्वि या शब्दाचा अर्थ करत असताना दोनाचा निश्चय करा म्हणजे धर्म आणि अधर्मामधला निश्चय करा. कर्तव्य आणि अकर्तव्यामध्ये काय करावं याचा निश्चय करा. एकया द्वे विनिश्चित्य, एकाने दोनाचा निश्चय करा. किंवा ही एकया एकदा दोनाचा निश्चय झाला म्हणजे धर्म आणि अधर्म याच्यामध्ये मी काय करणं गरजेचं आहे याचा निश्चय कोण करते? बुद्धी. बुद्धीनं केला पाहिजे. याच्यातलं योग्य काय आणि अयोग्य काय, कर्तव्य काय आणि अकर्तव्य काय, मी काय करणं योग्य आहे, या प्रसंगाला मी काय करणं योग्य आहे याचा निश्चय करण्याचं सामर्थ्य जिच्यात आहे तिचं नाव बुद्धी. सुखी व्हायचं असेल तर बुद्धीने कसा निश्चय करावा आणि दुःखी व्हायचं असेल तर बुद्धीने कसा निश्चय करावा हे पुढे शेवट मांडायचं आहे आपल्याला. एकया द्वे विनिश्चित्य, धर्म आणि अधर्मामध्ये माझं कर्तव्य काय आणि अकर्तव्य काय याचा निश्चय करण्याकरता बुद्धीने काय करा? निश्चय. द्वे विनिश्चित्य, बुद्धीनं एकया एका बुद्धीने दोनाचा निश्चय करून त्रिंश चतुर्भीर वशे करू, तिनाच्या माध्यमातून चाराला प्राप्त करून घ्या. या बुद्धीनं काय करावं? तिनाच्या माध्यमातून हे तीन कोण? तम रज सत्व गुण. हे तीन तम रज सत्व गुण, या तम रज सत्व गुणाच्या माध्यमातून चाराला प्राप्त करून घ्यावं. चार कोण आहेत? धर्म अर्थ काम मोक्ष, हे चार आहेत. या चाराला प्राप्त करून घ्यायचं आहे ना या तिनाच्या माध्यमातून. कारण या तिनाच्या माध्यमातून गेल्याशिवाय म्हणजे धर्म प्राप्त करून घेण्याकरता काय करावं लागणार आहे, अर्थ प्राप्त करून घेण्याकरता काय करावं लागणार आहे, काम प्राप्त करून घेण्याकरता काय करावं लागणार आहे, आणि मग या तिनाच्या माध्यमातून मोक्ष प्राप्ती करून घ्यायची असेल तर या तिनाला गुणातीत व्हावं लागेल. त्याच्याशिवाय मोक्षाकडे जाता येत नाही. पण या तिनाचा आधार घेतल्याशिवाय तिथपर्यंत जाता येणार नाही. आम्हाला गुणातीत व्हायचं असेल तर गुण कळाले पाहिजे ना अगोदर. आणि म्हणून या बुद्धीनं हे करावं लागेल. एक तर बुद्धीनं धर्म आणि अधर्माचा निश्चय करावा लागेल. दुसरी गोष्ट, या बुद्धीनं तिनाच्या माध्यमातून चाराला प्राप्त करून घ्यावं लागेल. एवढ्यावर थांबत नाहीत विदुरजी. विदुरजी पुढे सांगतात पंचजित्वा. या बुद्धीने काय करावं लागेल? पाचाला जिंकावं लागेल. आता हे कोणते पाच आहेत? विषय. पंचविषयाचा विचार करा. पंचविषयाचं चिंतन आपण बोललोय. शब्द स्पर्श रूप रस गंध. या पाचाला जिंकावं लागेल. कारण हे विषय असे विचित्र आहेत. हे विषय आम्हाला अडकविणारे आहेत. येतो विषयांची दाट झाडी असं आम्हाला ज्ञानोबारायांनी चिंतन केलंय. ज्ञानोबाराय सांगतात, जेतो विषयांची दाट झाडी माझी कामक्रोधांची सांकडी, चुकावणी आला पहाडी सदवासनेच्या हे म्हणत असताना चुकावणी या शब्दाचा अर्थ करताना या पंचविषयाला जिंकणं, शब्दाला जिंकता आलं पाहिजे, स्पर्शाला जिंकता आलं पाहिजे, या विषयाला जिंकता आलं पाहिजे. या विषयामध्ये जो अडकतो त्याचं अधपतन आहे आणि या विषयाला जो जिंकतो तो तिकडे जातोय. शब्द नावाच्या विषयामध्ये माणूस अडकतो कोणत्यात? शब्द नावाच्या विषयामध्ये, स्तुतीमध्ये. मी उदाहरणं मागे दिलेले आहेत, फक्त एका एका वाक्यात बोलतो. शब्द नावाच्या विषयामध्ये हरिण गुंतलं, त्याला मारावं लागलं. स्पर्श नावाच्या विषयामध्ये हत्ती गुंतला, त्याला मारावं लागलं. रूप नावाच्या विषयामध्ये पतंग म्हणजे किडा तो गुंतला, त्याला मारावं लागलं.
रस नावाच्या विषयामध्ये मासा गुंतला, त्याला मारावं लागलं. गंध नावाच्या विषयामध्ये भुंगा गुंतला, त्याला मारावं लागलं. आमचे गुरुजी सांगायचे, एका एका विषयामध्ये एक जीव अडकला, तो जीव एकाच विषयामध्ये अडकला तरी त्याला मारावं लागलं. पाचही विषयामध्ये अडकणाऱ्या माणसाचं काय होईल असं ते म्हणायचे. आम्हाला पाचही विषय लागतात, आम्हाला शब्दही लागतो, आम्हाला स्पर्शही पाहिजे, आम्हाला स्तुती केलेली आवडते, शब्दाची आम्हाला आवड गोड हे आहे, अप्रूप आहे, स्पर्शाचा अप्रूप आहे, रूपाचा अप्रूप आहे, रसाचा अप्रूप आहे, गंधाचा अप्रूप आहे. आणि म्हणून या विषयामध्ये या विषयाला जिंकावं लागेल. कोण? बुद्धी. काय काय झालं आतापर्यंत? एका बुद्धीने दोनाचा निश्चय करा. कोण कोण दोन? धर्म आणि अधर्म. एका बुद्धीने तीनाच्या माध्यमातून चाराला प्राप्त करा. तीन कोण? गुण. चाराला प्राप्त करा. कोण? धर्म अर्थ काम मोक्ष. या एका बुद्धीने पाचाला जिंका, पंच जितवा. पुढं सांगतात विदित्वा षट. पुढं सांगतात विदित्वा षट. विदित्वा या शब्दाचा अर्थ जाणणं आणि षट या शब्दाचा अर्थ आहे सहा. सहाला जाणा. कोणते सहा? भगवंताचे षडगुण जाणा या बुद्धीने. ऐका, यशस्वी औदार्य, ज्ञान वैराग्य ऐश्वर्य हे सहाही गुणवर्य वसती जेथ मनोनी तो हा भगवंतू. ज्ञानोबराय बोलतात. ज्ञानोबराय बोलतात हा भगवंतू कसा? यशस्वी औदार्य ज्ञान वैराग्य ऐश्वर्य हे भगवंताचे गुण जाणावे लागतील. बुद्धीने हे जाणावे लागतील. विदित्वा षट. पुढचा मुद्दा सांगितला सप्तहित्वा. सप्त म्हणजे सात, हित्वा म्हणजे त्याग. साताचा त्याग करावा लागेल. हे सात कोणते आहेत? काम, क्रोध, लोभ, मद, मत्सर, दंभ आणि सातवा अहंकार. या षडविकाराच्या पुढं या अहंकाराचा विचार सांगितलेला आहे. या सात गोष्टी काय कराव्या लागतील म्हटले? हित्वा. हित्वा या शब्दाचा अर्थ आहे त्याग करावा लागेल. आणि मग सुखी व्हावं. म्हणजे काय व्हावं लागेल? बुद्धीने, एका बुद्धीने धर्म आणि अर्थ, धर्म आणि अधर्म याचा निश्चय करावा लागेल. एका बुद्धीने सत्व, रज, तम या तीन गुणाच्या माध्यमातून धर्म अर्थ काम मोक्ष प्राप्त करून घ्यावं लागेल. एका बुद्धीने पंच जितवा म्हणजे शब्द स्पर्श रूप रस गंध या पाच विषयांना जिंकावं लागेल. एका बुद्धीने विदित्वा षट. एका बुद्धीने भगवंताच्या यशस्वी औदार्य ज्ञान वैराग्य ऐश्वर्य या सहा गुणाला जाणावं लागेल. या बुद्धी सप्त हित्वा. एका बुद्धीने सात गोष्टी त्यागाव्या लागतील. काम, क्रोध, लोभ, मद, मत्सर, दंभ, अहंकार याचा त्याग करावा लागेल. आणि इतकं जेव्हा एका बुद्धीने होईल तेव्हा सुखी व्हावं. याचा अर्थ इतकं सुखी व्हायचं असेल तर बुद्धीनं हे सगळं करावं लागेल. आणि बुद्धीत हा बदल घडायचा असेल तर ज्ञानोबारायांचं चरित्र वाचावं लागेल. ज्ञानोबारायांचं चरित्र ऐकावं लागेल. विदुर नीती आम्हाला सांगते बुद्धीत बदल घडून घ्या. तुकोबराय सांगतात बुद्धीचा पालट दरा रे काही. बुद्धीत बदल घडायचा आहे ना, मग संत चरित्र आम्हाला वाचावी लागते. आणि मग या संत चरित्रामध्ये जे मनावर परिणाम करणारं चरित्र, बुद्धीत बदल घडविणारं चरित्र, आमच्या पापाचा नाश करणारं चरित्र, नव्हे नव्हे आम्हाला भगवंताची प्राप्ती करून देणारं चरित्र, अत्यंत पवित्र अशा पद्धतीचं चरित्र हे ज्ञानेश्वर महाराजांचं चरित्र आहे. आणि मग त्या ज्ञानोबारायांच्या चरित्राची सुरुवात करत असताना आपल्या सगळ्यांच्या ऐकण्यातलं बहिणाबाईचं वचन आहे, ज्ञानदेवे रचिला पाया उभारिले देवालया. वारकरी संप्रदायाची ही इमारत उभा राहिली, संत कृपा झाली, इमारत फळा आली, ही इमारत उभा राहिली. परंतु या इमारतीचा पाया कोण आहेत? बहिणाबाई सांगतात ते ज्ञानेश्वर महाराज आहेत. ज्ञानोबाराय या इमारतीचे पाया आहेत. जरा पुढं बोलू, काही असो पाया भक्कम पाहिजे. पाया फार महत्वाचा असतो. पाया खूप महत्वाचा असतो. इमारत उभी असती ती पायावर, इमारतीचं सुशोभीकरण असतं ती पायावर, आतलं इंटेरियर असतं ते पायावर, आतमध्ये तुम्हाला सोफे ठेवले जातात ते पायावर. पाया भक्कम असेल तर आतले सोफे चांगले, पाया भक्कम असेल तर इंटेरियर चांगलं, पाया भक्कम असेल तर इमारतीचा रंग चांगला. अहो मला कळत नाही, काही काही माणसं इमारतीचे फोटो काढतात आणि वास्तुशांतीच्या पत्रिकेत छापतात. बरोबर आहे? इमारत, आमची ही इमारत, पायाचा फोटो कधी काढला का? आणि समजा पायाने ठरवलं आपलाही फोटो निघाला पाहिजे, चला वर, कसं होईल? पाया महत्वाचा. माणसाला पाया कळावा. आणि मग जुनी जाणती माणसं इतकी गोड बोलतात, घरी गेल्यानंतर एखाद्याच्या आम्ही जर म्हटलं अहो काय हे महाराज 10 फूट पाया आहे, एवढे एवढे दगड टाकलेत त्याच्यात, ते जे बोलणं आहे का नाही
ते किती वैभवाचं बोलणं असतं बघा. ती माणसं त्या वरच्या इमारतीचं कौतुक करत नसतात, ती माणसं कशाचं कौतुक करत असतात? पायाचं. आणि ते असं म्हणत असतात, अहो इतका पाया भक्कम आहे, असले 10-15 पूर काय, शेकडो महापूर येऊ द्या, इमारतीला काही होणार नाही म्हटले. का? पाया भक्कम आहे. जरा पुढे बोलू, वारकरी संप्रदायावर कितीही आक्रमण येऊ द्या, संप्रदायाला काही होणार नाही, पाया भक्कम आहे, काही होणार नाही. आम्हाला वाटतं कधी कधी कसं होईल, काय होईल, काही होत नाही. का? कारण हा वारकरी संप्रदाय एका व्यक्तीचा नाहीये, हा वारकरी संप्रदाय ज्ञानोबाराय तुकोबारायांच्या विचाराचा आहे. महाराष्ट्र धर्म, मराठी धर्म हा वारकरी संप्रदाय किंवा मराठी धर्म, महाराष्ट्र धर्म हा ज्ञानोबाराय तुकोबारायांच्या विचाराचा धर्म आहे. ज्ञानोबाराय तुकोबारायांची भूमी आहे ही महाराष्ट्राची भूमी. आणि म्हणून या महाराष्ट्राच्या भूमीने तरी काही कमी आक्रमणं पाहिली का, कमी वेगवेगळे विकार पाहिले का? पण त्या सगळ्याला परतून टाकण्याचं सामर्थ्य या मराठी भूमीमध्ये निर्माण झालं. त्याचं कारण ज्ञानोबाराय तुकोबारायांच्या पदस्पर्शाने ही भूमी पावन झालेली असल्यामुळे इथला पाया अत्यंत भक्कम आहे. आणि तो पाया बहिणाबाई सांगतात, ज्ञानदेवी रचिला पाया. आता प्रश्न असा पडतो की हा पाया हा शब्द ज्ञानोबारायांच्या चरित्राला का लावला, काय कारण असेल? जसं आपण गेल्या वर्षी पाहिलं, तुका झाला असे कळस म्हणत असताना कळस शब्द तुकोबारायांना का लावला, तसा प्रश्न पडतोय आज की ज्ञानोबारायांच्या बाबतीत इथं पाया शब्द का लावला. मग मुळात आपल्याला विचार करायला पाहिजे, पाया म्हटलं की तो खोल असतो, पाया म्हटलं की तो भक्कम असतो, पाया म्हटलं की त्याच्यामधले दगड जाडजूड अशा पद्धतीचे असतात, पाया म्हटलं की त्याचा विस्तार असतो. आणि मग या दृष्टीने या पायाची खोली किती आहे, या पायाचा विस्तार किती आहे, या पायामधली भक्कमपणा किती आहे, हे जसं लौकिकामध्ये आहे तसं ज्ञानोबारायांची खोली काय आहे, ज्ञानोबारायांचा विस्तार काय आहे, ज्ञानोबारायांच्या विचारांचा भक्कमपणा काय आहे हे कळायचं असेल तर ज्ञानोबारायांचा हा जो पाया आहे, ज्ञानोबारायांनी हा संप्रदायाचा पाया आहे. मग कधी कधी प्रश्न असा पडतो की ज्ञानोबारायच या संप्रदायाचे पाया का झाले, का ज्ञानोबारायांनाच पाया का म्हणावं लागलं, याचा नेमकं आणखीन बरं कधी कधी प्रश्न पडतो, याचा अर्थ हा संप्रदाय ज्ञानोबारायांपासून सुरू झाला म्हणून ज्ञानोबाराय पाया असं म्हणायचं, तर ज्ञानोबारायांच्या अगोदर हा संप्रदाय नव्हता का, हाही प्रश्न येतो. मग याच्याकरता आपल्याला ज्ञानोबारायांच्या थोड्या कुलवृत्तांताचा विचार करावा लागेल. ज्ञानोबारायांचा जो कुलवृत्तांत सगळा ज्या आपेगावपासून सुरुवात होते त्या आपेगावचा विचार करावा लागेल. ज्या अर्थाने एखाद्या इमारतीला तो दगड हा बघा, काही काही लोक अशी गमतीचे असतात, बोलताना म्हणतात हे दगड आहे ना, हा इथंच याच पायाला उपयोगी आहे. बरोबर आहे, आपल्याला माहिती आहे दगड, कारण आपल्याला दगडाचीच माहिती असणार, दुसरं काय असणार. दगड आपण म्हणतो हा दगड आहे ना, हा इथंच बरोबर आहे. तसं भगवंतानी ज्ञानोबारायांना पाया म्हणून जर सांगितलं असेल तर याच्या पाठीमागं काहीतरी भगवंताची लीला आहे की ज्ञानोबारायांचा तो भक्कमपणा काय आहे. याच्याकरता ज्ञानोबाराय ज्या कुळामध्ये जन्माला येतात, ज्ञानोबाराय ज्या गावामध्ये जन्माला येतात, ज्ञानोबाराय ज्या वंश परंपरेमध्ये अवताराला येतात, ती वंश परंपरा ही पाहणं गरजेचं आहे. आणि मग त्याच्याशिवाय हा पाया कळणार नाही. ज्ञानदेवे रचिला पाया कळायचा असेल तर ज्ञानोबारायांचा कुलवृत्तांत पाहिला पाहिजे. ज्ञानोबाराय ज्या कुळामध्ये जन्म घेतात, जगद्गुरु तुकोबाराय जसं म्हणतात, पवित्र ते कुळ पावन तो देश, जेथे हरीचे दास जन्म घेते ते पवित्र कुळ नेमकं कोणतं आहे याचा विचार करायचा. तुम्हाला माहीत झालंय आता, कारण बरंच बोलता बोलता पुढं गेलो, असो काही हरकत नाही. एक 10 मिनटं पुढं गेलो, 10 मिनटं तुम्ही घेतली म्हणून 10 मिनटं पुढं गेलो, बाकी काही नाही. पण असो, ज्ञानोबारायांच्या चरित्राचा विचार आपण करतोय. गेली 19 वर्ष झालं आपण पसायदान झाल्याशिवाय उठत नाही. यावर्षी तर ज्ञानोबारायांचं चरित्र आहे, त्यामुळे पसायदान झाल्याशिवाय कुणीही उठू नका. अगदी आपल्याला वेळेतच मी सोडण्याचा रोजच्या रोज प्रयत्न करतोय. असो, ज्ञानोबारायांच्या चरित्राला आरंभ आज झालेला आहे. फक्त मला आज प्रस्तावना करायची होती, नेमकं ज्ञानोबारायांच्या चरित्राचा विस्तार फक्त मांडायचा होता. उद्यापासून ज्ञानोबाराय ज्या कुळामध्ये जन्माला येतात ते आपेगाव नेमकं काय आहे, तो गोविंदपंतांचा कुळ काय आहे, या सगळ्या गोष्टीचा विचार करायचा आहे. उद्या संध्याकाळी बरोबर 6 वाजता आपण मंदिरामध्ये यायचं आहे. पुंडलिक वरदे हरी विठ्ठल. आता विश्वात्मके देवे येणे वागी अग्नी तो शावे तो शोनी मज द्यावे. जे कळांची व्यंकटी सांडो तया सत्कर्मी रती वाढो. भूता परस्परे पडो
जो जे वांछिल तो तेला हो प्राणी जात वर्षत सकळ मंगळी ईश्वर निष्ठांची मांदी आळी अनवरत भूमंडळी पेटतु तया होता चला कल्पतरुचे अरव चेतना चिंतामणीचे गाव बोल तेजी अर्णव पियुषांचे चंद्रमेजी आलांछन मार्तंड जे तापहीन ते सर्वाही सदा सज्जन स्वेर होतो किंबहुना सर्व सुखी पूर्ण होऊन ती लोकी बजिजो आदि पुरुखी अखंडित आणि ग्रंथोपजीविये विशेष लोके ये दृष्टादृष्ट विजय व्हाविजी एत म्हणे श्री विश्वेश्वरावो हा होईल दान पसावो येणेवरे ज्ञान देवो सुखिया झाला।